श्री स्वामी समर्थ. भक्त हो, अनेकदा आपण आयुष्यात अशा वळणावर येतो जिथे आपल्याला वाटतं की सर्व रस्ते बंद झाले आहेत. खूप कष्ट करूनही यश मिळत नाही. हातात आलेला घास हिरवला जातो किंवा नशिबाची साथ मिळत नाही. आपण म्हणतो की आमचं नशीबच फुटका आहे. पण लक्षात ठेवा, स्वामी समर्थांच्या दरबारात अशक्य असं काहीच नसतं. शास्त्रामध्ये आणि स्वामींच्या उपासनेत काही असे गुप्त विधी सांगितले आहेत, जे जर आपण कोणालाही न सांगता शांतपणे आणि पूर्ण श्रद्धेने केले तर आपल्याला नशिबाचे कुलूप उघडायला वेळ लागत नाही. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अशाच एक प्रभावी विधीबद्दल जाणून घेणार आहोत, जो आपण आयुष्यातील अडथळे दूर करून प्रगतीचे मार्ग मोकळे करेल. हा विधी गुपचूप का करायचा आणि त्याचे फळ कसे मिळते हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. विधी गुपचूप करण्याचे महत्त्व आपण जाणून घेऊयात. अध्यात्म सांगतं की काही सेवा आणि उपाय हे गुप्तेनं म्हणजेच गुप्त पद्धतीने केले तरच त्यांचे फळ मिळते. जेव्हा आपण एखादा उपाय कोणाला सांगतो तेव्हा त्यातील ऊर्जा विभागली जाते किंवा समोरच्या व्यक्तीच्या शंकेमुळे त्यातील प्रभावीपणा कमी होतो. अनेकदा आपल्या प्रगतीवर लोकांची वाईट नजर असते. गुपचूप केलेल्या कार्याला कोणाची बाधा येत नाही. स्वामींना दिखावा आवडत नाही. त्यांना अंतर्मनातील शुद्ध भक्ती आवडते. जेव्हा तुम्ही शांतपणे सेवा करता तेव्हा स्वामी तुमच्या हृदयाजवळ असतात. तर आपण जाणून घेऊया मुख्य विधी. हा विधी तुमच्या घरातील गरिबी घालवण्यासाठी आणि नशिबाची साथ मिळवण्यासाठी अत्यंत जादुई आहे. तर साहित्य काय काय लागेल आपण ते जाणून घेऊयात. स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती, 2 अखंड लवंगा, थोडे शुद्ध कुंकू, एका तांब्यात किंवा पितळीमध्ये किंवा एका तांब्याचे किंवा पितळीचे छोटे पात्र. कधी करावा हा विधी? हा विधी कोणत्याही गुरुवारी किंवा पौर्णिमेला सूर्यास्तानंतर करावा. संध्याकाळी 7 ते 9च्या दरम्यान. एकांतात बसा, जिथे तुम्हाला कोणी टोकणार नाही. स्वामींच्या फोटोसमोर दिवा किंवा अगरबत्ती लावा. 2 लवंगा हाताच्या तळव्यावर ठेवून श्री स्वामी समर्थ मंत्राचा 108 वेळेला जाप करा. त्यानंतर त्या लवंगावर थोडे कुंकू अर्पण करा आणि स्वामींना प्रार्थना करा, हे स्वामीराया, माझ्या नशिबातील सर्व अडथळे दूर करा आणि प्रगतीचे दारे उघडा. या लवंगा एका पिवळ्या कापडात बांधून तुमच्या तिजोरीत किंवा तिथे तुमचे पैसे ठेवता तिथे गुपचूप ठेवा. त्याबद्दल कोणालाही सांगू नका. दुसरा एक छोटा पण प्रभावी विधी म्हणजे तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठा आणि तिजोरीची पूजा. गुरुवारी रात्री झोपण्यापूर्वी घराच्या मुख्य उंबरठ्यावर उजव्या बाजूला थोडे कुंकू आणि अक्षता वाहून नमस्कार करा. मनातल्या मनात म्हणा, स्वामी, माझ्या घरात सुख समृद्धी येऊ दे आणि गरिबीला बाहेर काढ. हे करताना कोणाशीही बोलू नका आणि थेट झोपायला जा. हा विधी तुमच्या रिद्धी सिद्धी जागृत करतो. ज्यांना व्यवसायात सतत नुकसान होत आहे त्यांच्यासाठी हा उपाय वरदान आहे. स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलं आहे की उद्योगाच्या घरी लक्ष्मी वसे. उपाय हे तुमच्या दिशा दाखवतात, पण त्या दिशेने चालण्याची ताकद तुम्हाला कर्मातून मिळते. जेव्हा तुम्ही हा विधी करता तेव्हा तुमच्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तुमची बुद्धी सतेज होते आणि तुम्हाला नवनवीन संधी दिसू लागतात. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा विधी करताना मनात हाच विश्वास ठेवा की स्वामी आता माझ्या पाठीशी उभे आहेत आणि माझे वाईट दिवस आता संपले आहेत. तर आपण जाणून घेऊया एका भक्ताची प्रचिती. अक्कलकोटच्या एका भक्ताची ही गोष्ट आहे. तो माणूस म्हणून प्रचंड कर्जात होता. एकदा घर विकण्याची वेळ आली होती. त्याने कोणालाही न सांगता सलग 5 दिवस 5 गुरुवार हा लवंग विधी केला आणि स्वामींच्या तारक मंत्राचे पठण केले. आश्चर्य म्हणजे 3ऱ्या गुरुवारी त्याला एका जुन्या मित्राचा फोन आला, ज्याने त्याला व्यवसायात मोठी भागीदारी देऊ केली. आज तो माणूस करोडपती आहे. हे नशीब उघडणे नाही तर काय, स्वामी फक्त तुमची श्रद्धा बघतात. समारोप बघून घेऊया आपण. भक्त हो, नशीब कोणाचंही कायमच वाईट नसतं. वेळ बदलते. फक्त आपल्याला त्यावेळेला स्वामींच्या भक्तीची जोड द्यावी लागते. हा विधी पूर्ण गुप्ततेने आणि विश्वासाने करा. तुमच्या आयुष्यात जे काही बदल होतील ते पाहून तुम्ही स्वतः थक्क व्हाल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. हा उपाय करून तुम्हाला काय अनुभव आला हे आम्हाला नंतर कळवा. व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशक्य ही शक्य करतील स्वामी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.